आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू, 20 जखमी. बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर 50,000 लोक उपस्थित. IPL 2025च्या हंगामाचे जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाने पटकावले. गेल्या 18 वर्षापासून हा संघ विजयाचे स्वप्न पाहत होता. शेवटी हे स्वप्न पूर्ण झाले. दरम्यान या विजयानंतर भारतभरात विजयोत्सव सुरू करण्यात आला. अजूनही बंगळुरू शहरात हा विजयोत्सव संपलेला नाही. असं असताना बंगळुरू शहरातून एक मोठी बातमी समोर येते आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या विजयी रॅलीत गालबोट लागलेला आहे. या रॅलीत चेंगराचेंगरी झाली असून तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला आहे. आणि मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरू संघाच्या विजयानंतर बंगळुरू शहरातील चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर या संघाचे चाहते मोठ्या संख्येनं जमले होते. हे सर्वजण बंगळुरूच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करत होते. मात्र अचानक येथे चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीत आत्तापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले नेमके कोण आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार पंजाबवर मोठा विजय मिळवल्यानंतर कर्नाटक क्रिकेट असोसिएशनतर्फे बंगळुरू संघाच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या समारंभाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच उपमुख्यमंत्री DK शिवकुमार हे बडे नेते उपस्थित राहणार होते. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे सर्वच खेळाडू यात सहभागी होणार होते आणि यामध्ये भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हा देखील येणार होता. या सर्वांचाच या कार्यक्रमात सत्कार होणार होता आणि ही बाब समजल्यानंतर स्टेडियमच्या बाहेर बंगळुरू संघाच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी सौम्य लाठीचार्ज केला आणि त्यानंतर गर्दी अनियंत्रित झाली. यात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बंगळुरू.